तुका पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुकिता तुका पावला स्वस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे श्रीगाता बहुसा निळा पावलावर माता रामकृष्ण हरी
जय जय
बघतायसे जाणा जे देई उदास केली आशा पाश निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातली भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठाल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भज पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नाम पांडुरंगा त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भज तेजस्फुरद्री प्रदेश विधीन्द्रादिदेवैस्तदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करुणा
पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लागलो, पावन झालं चराचरी, पावन झालं चराचरी, पावन झालं चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कला पुसरी काहीच नेने, बोलते वचिने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पूर्वावी विठाल 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 पर्यार्थेनं वक्त्याचं कर्तव्य या न्यायानं आज आपल्या खारपाडा गावामध्ये ही गणेशोत्सवाची सूर्य कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला दिली. सेवा ती करावी आज्ञेचे पालन, ते ओतू कापण कामा नये. तसेच पिंपळनेरचे संत निळोबाराय देखील म्हणतात, सेवेला घी सेवक झालो, सेवेला घी सेवक झालो, सेवेला घी सेवक झालो, सेवेला घी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लादलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर विठाल 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 विठाल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. व या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भक्तांची लक्षणे सांगितली आहेत. मग भक्त कशी असतात तर जे देही उदास त्यांचं देहताध्यात्म केलेलं असतं व त्यांच्या जीवनातील आशा ही समूळ नष्ट झालेली असते व ते पाशरहित झालेले असतात. त्यांच्या जीवनातील देहताध्यात्म जाण्याकरिता, आशा जाण्याकरिता आणि ते पाशरहित होण्याकरिता त्यांच्या जीवनात असं घडलं तरी काय, तर त्यांचा विषय नारायण झाला आणि विषय नारायण झाल्यामुळे त्यांना जन आवडत नाही, धन आवडत नाही आणि माता पिता देखील आवडत नाही. कारण सर्वस्व त्यांचा परमार्थाच होऊन गेलेला असतो आणि असा परमात्मा त्या अशा भक्तांच्या मागे पुढे उभा राहून त्यांचं रक्षण करतो, त्यांचा सांभाळ करतो, त्यांना कोणत्याच संकटात पडू देत नाही. म्हणून मनुष्याने जीवन जगत असताना, जीवनाची वाटचाल सुरू करत असताना नेहमी सत्कार्यामध्येच रमण व्हावं लागतं आणि सत्कार्यालाच मदत करावी लागते. जर का तुम्ही सत्कार्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केलात किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला नरकात जावं लागतं. लक्षात ठेवा. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल 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 विठ्ठल
श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 13वा श्लोक पहा. या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला भक्तांची यथासांग लक्षणे सांगतात. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणे वच निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी. त्यांच्याजवळ तीळ मात्र देश नसतो महाराज. मुंगी आणि राव मुंगी आणि राव मुंगी आणि राव मुंगी आणि राव आम्हा सारी एकाचे जीवन आम्हा सारी एकाचे जीवन गेला माळी आशा गेला माळी आशा आम्हा सारी एकाचे जीवन आम्हा सारी एकाचे जीवन गेला माळी आशा गेला माळी आशा. मुंगी आणि राव आम्हा सारिकाचा जीव गेला मोह आणि आशा. परमात्म्याच्या दृष्टीमध्ये समभाव असतो. मग ती सामान्य मुंगी असू द्या किंवा चक्रवर्ती राजा सम्राट असू द्या. त्यांच्या अंतःकरणामध्ये जी चेतना शक्ती असते ना, महात्मा त्या चेतना शक्तीकडे पाहते. सामान्य मुंगीकडेही तीच चेतना शक्ती असते आणि चक्रवर्ती राजा सम्राटाकडे सुद्धा तीच चेतना शक्ती असते. म्हणून सर्व प्राणीमात्राविषयी असणारी मैत्री, सर्व प्राणीमात्राविषयी असणारी करुणा त्यांचं जीवन हे निर्मोह करते. कारण ते मोहाला स्पर्श करत नाही. ते निरअहंकारी बनलेले असतात. जर सर्व भूताचे ठाई जैसे ते नेण्याचे नाही अपपार नाही चैतन्य जैसा. श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 18वा श्लोक पहा. समजच मित्रच तथा मान अपमानय शीतोष्म सुख दुःखेषु समसंग विभर्जित. मावळे ज्ञानोबराय देखील एका प्रमाणाद्वारे आपल्याला सांगतात. पार्था जयाचे ठाई वैशंप्याची वार्ता नाही त्रिपुमित्रा दोही सरीचा पाडू. हे अर्जुना, महात्म्याच्या दृष्टीमध्ये समभाव असतो. त्यांच्या जीवनातील द्वैतरूपी सूर्याचा अस्त झालेला असतो व ते अद्वैत स्थितीला प्राप्त झालेले असतात. मग त्यांची तुम्ही निंदा करा किंवा स्तुती करा, त्यांना काहीही फरक पडत नाही. कोणी निंदा कोणी वंदा कोणी निंदा कोणी वंदा कोणी निंदा कोणी वंदा कोणी निंदा कोणी वंदा आमचा संहिता सारंगा आमचा संहिता सारंगा कोणी निंदा कोणी वंदा कोणी निंदा कोणी वंदा आमचा संहिता सारंगा आमचा संहिता सारंगा कोणी निंदा कोणी वंदा कोणी निंदा कोणी वंदा. कोणी निंदा कोणी वंदा अवमुचा स्वही त्याचा धंदा. या विषयाला अनुसरून माऊली ज्ञानोबारांनी सुंदर ओवी मांडली आहे. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्तिमान्य प्रिय नर. जो निंदे ते नेघे स्तुती नश लागे आकाश न लगे लेपू जैसा. जैसे निंदे आणि स्तुती मानु करुणी एकची पांती विचार प्राणवृत्ती जनीवनी. अशा प्रकारे ते या जनावनामध्ये आपली परमार्थिक अवस्था सांभाळून राहिले. म्हणतात ना, ते काटेरी झोपणं मारलं माझ्या बाबाजी भवन तुकोपर्यंत, तरी त्यांनी आपली परमार्थिक अवस्था सोडली का बरं? नाही ना. अहो, चपलेचा हार घातला माझ्या तुकोपर्यंत आणि बसवलं त्या गाढवावर, तरी त्यांनी आपली परमार्थिक अवस्था सोडली का बरं? नाही ना. म्हणून महात्म्याच्या जीवनामध्ये कितीही प्रसंगी आले, कितीही संकटे आली, तरी ते आपल्या जीवनामध्ये माघार घेत नाही. हाची नेम आता न
आली रे माघारी पैसले शेजारी गोविंदाच्या. आतापर्यंत आपण भक्तांच्या तुलनात्मक अनेक ओव्या पाहिल्या, अनेक प्रमाणे पाहिली. आता भक्त कोणाला म्हणतात तर प्रतिदिनी स्वधर्म करी हरिमूर्ती नमस्कारी भावे भजन वसे शरीरी तोची भक्त हरीचा. प्रत्येक दिवशी स्वधर्माने आपली पावलं टाकणारा, प्रत्येक ठिकाणी चराचरामध्ये भगवंत पाहणारा, त्याची पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय भगवंताच्या चिंतनाशी रस झालेली आहे. नवे नवे त्याच्या रोमारोमामध्ये भगवंताचं चिंतन चाललेलं आहे. तोची भक्त हरीचा. आणि असाच भक्तामध्ये राव समजला जातो. राव कोणाला समजला जातो? हे समस्त शिवासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्त माझी राव आणि ज्ञानी तोची. आणि अशाच भक्तांची विदाई अवस्था झालेली असते. त्यांच्या जीवनातील देहतादात्म्य निघून गेलेलं असतं व ते पाशरहित झालेले असतात. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. भक्ताईचे जाना जे देई उदास, भक्ताईचे जाना जे देई उदास, भक्ताईचे जाना जे देई उदास, भक्ताईचे जाना जे देई उदास. गेली आशा पाशा निवारणी, गेली आशा पाशा निवारणी, विजयात त्याचा झाला नारायण, विजयात त्याचा झाला नारायण. गेली आशा पाशा निवारणी, गेली आशा पाशा निवारणी, विजयात त्याचा झाला नारायण, विजयात त्याचा झाला नारायण. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की भक्त ऐसे जाणा जे देही उदास. मग आता भक्त कोणते? तर एक अर्थभक्त का, दोन अर्थार्थी भक्त का, तीन जिज्ञासू भक्त का व चार ज्ञानी नाम मुक्त भक्त का. तर अर्थभक्त आणि अर्थार्थी भक्त जे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे जे भक्त आहेत ना, ते जे देही उदास नाही आणि केली आशापाश निवारुनी देखील नाही. तर तिसऱ्या क्रमांकाचा जो भक्त आहे ना, त्याला भगवत प्राप्तीविषयी तळमळ पहा. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा श्रमदान चित्त माझे. त्याला भगवत प्राप्तीविषयी तळमळ पहा. तो ज्याला त्याला विचारतो मला भगवंत भेटेल का, माझ्यावर भगवंताची कृपा होईल का, माझ्या जन्म मरणाचं येर झार या संपुष्टात येतील का. पण या जिज्ञासू वृत्तीबद्दल असं बोलता येणार नाही की जे देही उदास गेली अशा पाश निवारुनी. मग कोणत्या भक्ताबद्दल? तर चौथ्या क्रमांकाचा जो भक्त आहे ना, तो मुक्त स्थितीला पोचलेला आहे. चौथ्याच्या काही करण्याची नाही किंवा काम नाही झालो पायरी कवा विठाल 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 विठाल. त्या चौथ्या क्रमांकाच्या भक्ताबद्दल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जे देही उदास. आता का बरं ते देहावर उदास असतात? तर पृथ्वी, तेज, वायू, आप हे पंचतत्व आणि या पंचतत्वाने बनलेला हा नरदेह एक ना एक दिवस या देहाचा नाश होणारच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. किंवा नाशिवंत देह नासेल हजाना, म्हणून ते देहावर उदास असतात. एवढंच नाही तर शिबिराजाने आपल्या कपोत पक्षाकरिता संपूर्ण शरीराचा मांस तुलेत टाकला आहे का. त्यांना देहतादात्म्य नाही का? कारण त्यांची वृत्ती स्वानंदीने मग्न झालेली असते आणि ते देहभान विसरून गेलेले असतात. वृत्ती स्वानंदीने मग्न गेले देहभान विसरून, रंगीरंगले परिपूर्ण धन्य धन्य ते नामने. म्हणून ते देहावर उदास असतात. एवढंच नाही तरी आता का बरं ते देहावर उदास असतात, तर यावर मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. कबीर महाराजांना एक स्वान म्हणजेच एक कुत्रा दंश करीत होता.
तेव्हा कुणीतरी त्यांच्या जवळ येऊन म्हटलं की महाराज, तुम्हाला कुत्रा चावतो आहे. तेव्हा कबीर महाराजांच्या मुखातून सुंदर असे उद्गार बाहेर पडले. ते म्हणजे कुत्ता जाने और चमडी जाने. यांना म्हणते की जय देही उदास विठाल विठ्ठल विठाल या विषयाला अनुसरून निळोबाऱ्यांच्या गाथेमध्ये सुंदर असे प्रमाण आलेले आहे. देही देह पान नेनती स्वभावा इंद्रियाच्या धावा कृष्णरूपी, म्हणून ते देहावर उदास असतात. एवढंच नाही तर श्रीयाळ राजाने आणि चांगुना मातेने आपल्या पोटचं बाळ भोजनाकरिता कापला. दुकानदाराची चोरी करत असताना कबीराने आपल्या कमालावरचं मस्तक कापून नेलं. एवढंच नाही तर कबीराच्या पत्नीने दुकानदाराला दिलेले वचन पहा. याला एकमेव कारण काय तर तन मन धन विसरला देह, जळला से भाव तुझ्या चरणाते, म्हणून ते देहावर उदास असतात. तर का बरं ते देहावर उदास असतात तर विठाल विठ्ठल 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 विठ्ठल, कारण आशाई समोर दुःखाला कारणीभूत ठरते. आशाई समोर दुःखाला कारणीभूत ठरते. आशाय परम दुःखम नेराय परम सुखम. आशा त्या भगवंताला निर्माण झाली तेव्हा भगवंताची काय अवस्था झाली असेल. आशा उपजली अनंताशी नीच वामनत्व आले त्यासी. आशेने दिन केले देवांसी कथा काय इतरांशी, म्हणून जे देही उदास गेली आशा पाश निवारण. आता या ठिकाणी किती पाश सांगितले आहेत? भावार्थ रामायणामध्ये 7 पाश सांगितले आहेत. काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मोहपाश, मायापाश, जन्मपाश तो 7वा. काळपाश तो आयुष्य तो, कर्मपाश तो येण ऐश्वर्य तू, धर्मपाश तो आश्रम गतू, वेद विधी तू, ब्रह्मपाश देह ममता मोहपाश, मुख्य माया ती आशापाश, कनककांत हा जन्मपाश, सप्तपाशी जीववाहा. त्या मुक्त स्थितीला पोचलेल्या भक्ताला बद्धता मिळालेली आहे. मुक्त आता परी फळे झाला बद्ध, होऊन या छंद माझे माझे. त्या मुक्त स्थितीला पोचलेल्या भक्ताला बद्धता मिळालेली आहे. मग या सप्तपाशाची निवृत्ती कोणी केली आणि कोणत्या साधनेने झाली? सप्तपाशाची निवृत्ती रामनामे करी मारुती, एरण लगे वृत्ती पडे मागुती देवापाशी. या सप्तपाशाची निवृत्ती मारुती रायाने प्रभू रामचंद्राच्या नामाने झाली. माऊली ज्ञानोबा गुरु निवृत्तीदादा सुद्धा एका प्रमाणाद्वारे आपल्याला सांगतात. निवृत्तीचा तट भजन विनाश, भजनशी नाश तुटती रया, न लगती सायास करणे उपवास, नाममंत्र पाश तुटे जना. आणि अशाच भक्तांची विदायी अवस्था झालेली असते. त्यांच्या जीवनातील देहतत्व निघून गेलेलं असतं व ते पाशरहित झालेले असतात व त्यांचा विषय नारायण झालेला असतो. तेच ब्रजभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनगण माता पिता माता पिता माता पिता, नावडे जनगण माता पिता माता पिता माता पिता, नावडे जनगण माता पिता माता पिता माता पिता, नावडे जनगण माता पिता माता पिता माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय. नावडे जनगण माता पिता माता पिता माता पिता, नावडे जनगण माता पिता माता पिता माता पिता, नावडे जनगण माता पिता माता
माता पिता हो नवडे जन माता पिता माता पिता माता पिता हो विषय सजाला झाला नारायण विषय सजाला झाला नारायण झाला नारायण. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विषय तर त्यांचा झाला नारायण. आता विषय म्हटला का पंचविषय आलेच ना. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचविषय. आणि या पंचविषयामुळे तर मनुष्य आपल्या आयुष्याचा नाश करून बसलाय. शब्द या विषयामध्ये हरणाला आपला प्राण गमवावा लागला. स्पर्श या विषयामध्ये हत्ती मरण पावला. रूप या विषयामध्ये पतंगाला प्राण गमवावा लागला. रस या विषयामध्ये मासा मरण पावला. व गंध या विषयामध्ये कठीण खायऱ्याचा लाकूड कोरणारा भुंगा पण कोवळ्या कमळकळिकेमध्ये सापडला असताना त्याला आपला प्राण गमवावा लागला. असे हे पंचविषय. आणि याच पंचविषयामुळे तर मनुष्य आपल्या आयुष्याचा नाश करून बसलाय. विषयाच्या चरवणी केली आयुष्याची गाळणी. देवधर्म सांडी पडले विषय गोंधळ सेवितसे किंवा विषय सेविता कोण तृप्त झाला. मागे ज्ञानोबाई देखील एका प्रमाणाद्वारे आपल्याला सांगतात, हे विषय तरी कैसे रोहिणीचे भृंगजळ जैसे. म्हणून विषय तर त्यांचा झाला नारायण. आता विषय म्हटला का पंचविषय आलेच ना. आता ज्यांचा यांचा विषय नारायण झाला त्यांना विषय तर त्यांचा झाला नारायण. ज्यांचा यांचा विषय नारायण झाला त्यांच्यावर अनेक संकटे आली असतील ना, अनेक प्रसंगे आली असतील ना, पण याच संकटांचा याच प्रसंगांची त्यांच्यावर कोणती बाधा उरली नाही. आता आपण पहिलं उदाहरण पाहू ते प्रल्हादाचं. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने कितीतरी प्रयत्न केले. विषारी सर्पाकडून दंश करून घेण्याचा प्रयत्न केला. भिन्न हत्तीच्या पायाखाली तुडविण्याचा प्रयत्न केला. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. तरी माझा प्रल्हाद मारला गेला का? तर नाही, कारण प्रल्हादाचं सतत नामचिंतन चालू होतं. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. प्रल्हादाचं सतत नामचिंतन चालू होतं. म्हणून सर्वस्व प्रकाराने त्या प्रल्हादाचं भगवंतानीच रक्षण केलं. आता आपण दुसरं उदाहरण पाहू ते राधेचं. उकळतं दूध पाजले तर रुक्मिणी आईसाहेबांनी राधेला, तरी त्या उकळता दुधाचा परिणाम माझ्या राधेवर झाला का बरं? नाही ना. उलट भगवंताच्या चरण कमलाला बटाट्यासारखे फोडले. म्हणून याला एकमेव कारण काय, तर राधेचा विषय नारायण झाला होता. विषय तर त्यांचा झाला नारायण. आता ज्यांचा विषय झाला त्याला विषय तर त्यांचा झाला नारायण. आता आपण तिसरं उदाहरण पाहू ते मीराबाईचं. मीराबाईला विष प्यायला दिलं. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हसी रे. विष मीराबाईनं प्यावं आणि त्या विषाचा परिणाम मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में सब कुछ भूल गई तेरे संसार में ज्योत जलाने प्रीत लगाने ज्योत जलाने प्रीत लगाने
विषाचा परिणाम भगवंतावर व्हावा. विषबाधा नाही झाली ते वेळी पडली देवाजीची मूर्त काळी. म्हणून याला एकमेव कारण काय तर मीराबाईचा विषय नारायण झाला होता. जनाबाईच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. अर्जुनाचं रोम न रोम जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणत होतं. एवढंच नाही तर राधेच्या बांगड्या देखील जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणत होत्या. म्हणून या सर्वांचा विषय नारायण झाला होता. म्हणून सर्वस्व प्रकाराने हे घडून आलं. विठ्ठल 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 विठ्ठल. आता ज्यांचा विषय नारायण झाला त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि याच भक्तांची विधेय असता झालेली असते. त्यांच्या अनेक संकटे आली तर अनेक प्रसंगी आली तर हाच भगवंत त्यांच्यावर मागे पुढे उभा राहून त्यांचं रक्षण करतो, त्यांचा सांभाळ करतो. तेच बाळाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारे म्हणतात. तुका म्हणे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काळीच साकडे पडून दे. आता ज्यांचा विठ्ठल 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 विठ्ठल. आपण आज या ठिकाणी जमलोय ते कशा करता हे कारण सर्वांनाच कळायला हवं. तर आज गणेश चतुर्थी या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलोय. तर असं जेवढे आजपर्यंत या जगतामध्ये भक्त होऊन गेले त्यांनी पहिलं नमन केलं ते गणरायांना. पहिली पूजा केली ती गणरायांची, अर्थात बुद्धीचे देवता असणारे भगवान गणपती बाप्पा. तर आपण पहिलं उदाहरण पाहू ते ज्ञानेश्वरांचं. ज्ञानेश्वराची सुरुवातच काय गोड आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशो सकलात्मती प्रकाशो, तेने मने निवृत्त दासू अवतार जोशी. ज्ञानेश्वरीची सुरुवातच काय गोड आहे. तर समर्थ रामदास स्वामीने देखील पहिलं नमन केलं ते गणरायांना. ईश सर्व गुणांचा मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा, जय जय रघुवीर समर्थ. नामदेवराय देखील विचारलं का हो नामदेवराय तुम्ही पहिलं नमन कोणाला केलं. प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचा सूता. 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 चरणावरी ठेवणी माताचा संग दंडवत, चरणावरी ठेवणी माता दंडवत, चरणावरी ठेवणी माता दंडवत, चरणावरी ठेवणी माता दंडवत. प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराचा सूता. 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 प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराच्या सुता. आता
तुकोबाराईने विचारलं, का हो तुकोबाराई, तुम्ही पहिलं नमन कोणाला केलं? पण तुकोबाराई म्हणतात की पहिलं नमन केलं ते पांडुरंगाला. पांडुरंग करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. पण पुढे तुकोबाराई म्हणतात की तुका म्हणे शोधीने पाहे, विठ्ठल गणपती तुझा नोहे. आता जेवढे जेवढे भक्त या उभे होऊन गेले त्यांनी पहिलं नमन केले ते गणरायाला. पहिली पूजा केली ती गणरायाची, अर्थात बुद्धीचे देवता असणारे भगवान गणपती बाप्पा. तर आता एका दिवशी गणपती बाप्पा असे इकडे फिरत असताना कार्तिक स्वामी त्यांच्यासोबत होते. तेव्हा तिथे भगवान शंकर आणि पार्वती माई येतात आणि त्यांनी ठरवलं होतं की आज आपण गणपती बाप्पांची व कार्तिक स्वामींची एक परीक्षा घेऊन बघू. त्यांना फळ देण्याचे ठरवले. तर ते म्हणतात की असं फळ मिळणार नाही, जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा करून पहिला येईल त्यालाच फळ मिळेल. तर कार्तिक स्वामी एवढं ऐकतात निघाले. आता कार्तिक स्वामींचं वाहन म्हणजे विमान. आता विमान म्हणजे मोर, पण गणपती बाप्पांचं वाहन म्हणजे टुनटुन टुनटुन उड्या मारणारा उंदीर. काही केल्यास गणपती बाप्पा जिंकणे हे शक्य नव्हते, पण गणपती बाप्पा बुद्धीचे देवता असल्या कारणाने त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर केला व शास्त्राचा आधार घेऊन आपल्या मातापित्यांच्या भोवताली प्रदक्षिणा घातली व पृथ्वी प्रदक्षिणा मिळवली व गणपती बाप्पांना ते फळ मिळाले. गणपती बाप्पांना फळ विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली कमलधार विठाल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, बावी ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चालू आहे. विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई. भक्ताईचे गाणं जे देवदास गेली असा पाशा निवारणी, विजय त्यांचा झाला नारायण, नावडे जन माता पिता निर्वाणी गोविंद, असे मागे पुढे काही चुका कडे पडो नेली, विषय त्यांचा झाला नारायण.
विठ्ठल 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 भाऊ पकडा भाऊ पकडा म्हणते ना, चालू आहे मग मला हे किस्सा कुठे आवडणारे माझे गुरुवर्य बको रामायणाचे संजय महाराज पाटील तसेच मातृतुल्य प्रेम देणारे मुक्ताताई महाराज पाटील तसेच आमचे बाबांचे असते त्यांनी मला एक शिक्षणरूपी सेवा दिली. त्यांच्याबद्दल मी असे खूप खूप आभार मानते. आजी आजोबांचा खूप आशीर्वाद आई वडिलांचा खूप आशीर्वाद तसेच मला साथ देणारे गायनाचार्य तसेच शास्त्री मंडळी पक्वास वाजवणारे धागा असतील तर उपस्थित सर्व मंडळी माझे आजी आजोबा तसेच गावातली मंडळी आणि माझे आत्ते असतील मामा मावशी असतील त्यांच्या खूप आशीर्वादाने बोलण्याचा प्रयत्न संप्रदायाच्या निर्माणाप्रमाणे पांडुरंगाचं भजन करू माऊलींचं भजन करू ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम रुद्र संपला गेला 2 मिनिट पुंडलिक वदनिका